ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर जात्रा महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। 3:30 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या दिवशी रथावरती कळसारोहण। गुरुवारी रात्री श्री वीरभद्रेश्वर व काळभद्री देवीला तेल आणि हळद लावण्यात आले। हुलसूर येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर जात्रा महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे। दिनांक 19/3/2026 ते 24/3/2026 पर्यंत पालखी मिरवणूक, दिनांक 20/3/2026 ते 23/3/2026 पर्यंत शरण सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक 21/3/2026 पालखी मिरवणूक, दिनांक 22/3/2026 सकाळी कुंभाभिषेक, दिनांक 23/3/2026 सायंकाळी 5 वाजता अग्निपूजा, दिनांक 24/3/2026 सायंकाळी 6 वाजता रथोत्सव, दिनांक 25/3/2026 जंगी कुस्ती। या कुस्ती स्पर्धेत जिंकलेल्या कुस्तीपटूला बक्षीस 5,000 रुपये व हरलेल्या कुस्तीपटूस 1,100 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे आणि सायंकाळी 4 वाजता पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आला आहे। गुरुवारी सकाळी श्री वीरभद्रेश्वर मंदिरात भक्तिभावाने रथावरील कळसाचे पूजन करून मंदिरापासून ते लक्ष्मी चौक तेथेर मैदानापर्यंत ओम भले शंकर भले च्या जयघोषात संबळ आणि ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य कळसाची मिरवणूक काढीत श्री वीरभद्रेश्वर रथावरती कळसारोहण करण्यात आले। गुरुवारी रात्री श्री वीरभद्रेश्वर व काळभद्री देवीला मांडवात तेल व हळद लावण्यात आले। यावेळी उपस्थित महिला पुतळाबाई माळदे, विद्यावती कामशेट्टे, चंद्रमा हारकुडे, लक्ष्मीबाई होणाडे, शांताबाई हाळब्रे, गंगाम्मा खपले, पार्वती मामडे, शोभा बुच्चे, शकुंतला टीचर व आदी महिला उपस्थित होत्या। यावेळी श्री वीरभद्रेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष काशीनाथ पारशेट्टे, उपाध्यक्ष चंद्रकांत देटणे, बंडूराव पाटील, राजकुमार निरोदे, ओमकार पटणे, सुधीर काडादी, श्रीमंतराव जानबा, बाबूराव बालकुंदे, जगदीश देटणे, शिवराज पारशेट्टे, विराप्पा पांचाळ, बसवराज मुक्ता, दयानंद पटणे, अप्पाराव खंडाळे, रणजित गायकवाड, कल्याणी दाणा आणि गावातील नागरिक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर मंदिर पंच कमिटीच्या वतीने या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा व यात्रेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर। ಬೆಳಗಿ